हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 18 श्लोक क्रमांक 57. कर्तव्यतैव संसारो न ताम पश्यन्ति सूरयः शून्याकारा निराकारा निर्विकारा निरामयाः. भावार्थ: कर्तव्य कर्म करत असणं याचे नाव संसार. शून्याकार, निराकार, निर्विकारी, दुःखमुक्त असलेले ज्ञानी योगी तिकडे ढुंकूने पाहत नाहीत. कर्तव्य कर्म करत असणं याचे नाव संसार. संसाराचे दुसरे नावच मुळी सतत कर्म करत असणे असे आहे. संसारी व्यक्तीला कर्माला अन्य पर्याय नाही. त्याला संसाराचा गाडा चालविण्यासाठी काम करणे सक्तीचे आहे. त्याने काम केले नाही तर त्याचा संसार चालणार नाही. कारण काम केले तर द्रव्यप्राप्ती होते, जगण्यासाठी उपभोगांसाठी वस्तू जगत उपलब्ध होते. अन्न, वस्त्र, निवारा या कमीत कमी मूलभूत गरजा मिळवाव्याच लागतात. याशिवाय जीवित असणे आणि संसार करणे असंभव आहे. परंतु येथे कर्तव्य कर्म असा फार सुरेख शब्द वापरला आहे. संसारी मनुष्याला काम करण्याला अन्य पर्याय नाही हे खरे आहे. परंतु मनुष्याने कर्तव्य तेवढेच, कर्तव्य असेल इतकेच कर्म करावे. यापेक्षा जास्त कर्म करू नये. यापेक्षा अन्य काम करणे म्हणजे उचापती झाल्या. ते अनावश्यक काम असेल. त्यामुळेच भोग निर्माण होतात आणि वाढतही जातात. अनावश्यक कामाला अकर्तव्य असलेले करू नये असे किंवा केले नाही तरी चालेल असे काम असा शब्द वापरला आहे. सर्वसाधारण मनुष्य आवश्यक काम नक्कीच करतो. परंतु ते आवश्यक काम करत असताना त्याची उत्साही ज्ञानेंद्रिये त्याला जगण्यासाठी आवश्यक असलेल्या माहितीशिवाय आणखी अन्य बरीच माहितीही देतात. अशी माहिती खरे पाहता अनावश्यक असते, परंतु त्याकडे दुर्लक्ष करणे त्याला जमत नाही. अन्न खाण्यास योग्य आहे इतकीच माहिती ज्ञानेंद्रिय देत नाहीत, तर त्या अन्नाची चव उत्तम आहे असेही सांगतात. त्यामुळे त्या अन्नाची अभिलाषा निर्माण होते, जी भोगास कारणीभूत असते. ज्ञानी योगी तिकडे ढुंकूने पाहत नाहीत. सर्वसामान्य जन आणि ज्ञानी योगी यांच्या कर्म करण्यात मूलभूत फरक असतो. ज्ञानी योगी कर्तव्य कर्म जरूर करतात. बहुसंख्य ज्ञानी योगी संसारी असतात. जगण्यासाठी, चरितार्थासाठी त्यांनाही कर्म करावेच लागते. एरवी संसार करणे त्यांनाही अशक्य आहे. परंतु ज्ञानी योगी आवश्यकच असे नव्हे तर अत्यावश्यक इतकेच कर्म करतात. यामुळे त्यांचे कर्म कर्तव्य कर्म असते. कर्तव्य कर्म करून झाले की त्या कर्मात ते रत राहत नाहीत. त्या कर्मात ते रिंगाळत नाहीत. त्या कर्माची चव ज्ञानेंद्रियात ते घोळवत बसवत नाहीत. त्यामुळे त्याचे भोग निर्माण होत नाहीत. कर्म करूनही ते अनासक्त अभोगी राहतात. यालाच येथे ज्ञानी योगी कर्माकडे ढुंकूने पाहत नाहीत असे म्हटले आहे. सूर्य, येथे ज्ञानी योगियांना सूर्य असा मोठा चपखल शब्द वापरला आहे. सूर्य कर्म करत असतो, परंतु त्यापासून तो पूर्णतया अलिप्त असतो. सूर्य आपले काम करतो. नित्य वेळ झाली की तो निघून जातो आणि नित्य वेळ झाली की तो पुन्हा कर्म करू लागतो. त्याला त्या कर्मात किंचितही स्वारस्य नसते. अलिप्तपणे सर्वांना प्रकाशित करत असतो. त्याच्या कर्माचा कोण कसा उपयोग करत आहे किंवा नाही याचा तो विचारही करत नाही. आपले काम करत राहणे हेच त्याचे संसारी जीवन असते. सूर्य संन्यासी आणि योगी असतो. ज्ञानी योगी हेच करतात. त्यांचे कर्तव्य कर्म असेच असते की त्यामुळे इतरांना ज्ञान प्रकाश मिळेल. ते सर्वांपासून अलिप्त असतात. आपले काम कर्तव्य म्हणून करत असणे हाच त्यांचा संसार असतो.
ज्याला त्यांच्या कर्माचा उपयोग करून घ्यायचा असेल त्यांनी तो करून घ्यावा. ज्ञानी योगी यांना त्यात स्वारस्य नसते. ते कर्तव्य कर्मयोगी असतात. ज्ञानी योगी कर्तव्य कर्मयोगी असतात कारण ते संसारी असूनही शून्याकार, निराकार, निर्विकारी, दुःखमुक्त असतात आणि त्यामुळे सदा मुक्त असतात. हरिओम.